आनंदानं जगायचं, तीच मोमेंट प्रत्येक क्षण जगायचं, व्यक्त करायचं आहे, हसायचं, आनंदी राहायचंय, नाती जोडायची आहे, माणसं जोडायची आहे, पैसा सुद्धा कमवायचा. हा नीट सांगते, कीर्तनकार आहे, पैसा कमवा. हे कलियुग आहे, इथं बाबा लय अवघड आहे. द्वारकेचा राजा सुद्धा सिंहासनावर सोन्याच्या बसायचा. अख्खी लंका सोन्याची आहे, सगळ्याला माहित आहे, पण द्वारका सुद्धा सोन्याचीच होती, हेही लक्षात घ्या. द्वारका पण काही साधी सुधी नव्हती. हा इथं लय अवघड आहे की जिकडं जी देव श्रीमंत आहे, गर्दी त्यालाच आहे. मंदिर चांगलं असं तर भक्त मंडळी येतात. आता पंढरपूर हा विचार करावा आहे, पण आमचा तिकडं परत नाही. क्रुझर करून महाराष्ट्राच्या बाहेर पालतो पडतो, पण इकडं जात नाही. गरीबाचा देव आहे आमचा बिचारा. ही मेंटॅलिटी काय लक्षात ठेवा. गरीब राहणं वेगळं, गरिबीत राहणं वेगळं. पैसा आल्यानंतर नम्र राहिला तर समाज बोलतो काय माणूस आहे. पैसा येऊन सुद्धा किती नम्र आहे, आणि पैसा नसल्यावर तुम्ही किती नम्र राहा, लोक म्हणतात काय करणार, पैसा नाही, असंच खावं लागतं. नोकरी सरकारी असली की पोरगा किती बी ढोला किती बी काळा असू दे, बायको नाजूक गोरीच भेटली, किती बी हँडसम असू दे, पैसा कमवत नसू द्या, त्यालाच पोरी मागे फिरावं लागतं. पैसा गरज काय आहे. बरं, 4 पुरुषांना सांगतो आपण, धर्म अर्थ काम मोक्ष. प्रथम धर्म आहे, द्वितीय अर्थ आहे. अर्थ म्हणजे पैसा. चांगल्या मार्गाने पैसा कमवला काय हरकत आहे, कमवायचं. तर मंडळी नसतं कमवायचं. माय बाप विनंती ना, पैशाला कमी समजायची भूल करू नका. माणसं म्हणतात पैसा आला की माणूस बदलतो, लक्ष्मी बदलत नाही. त्याला लक्ष्मी आल्यावर माणूस बदलत नाही, पण एवढं मात्र खरं, लक्ष्मी माणसाचा खरा चेहरा समाजाला दाखवल्याशिवाय राहत नाही. तो व्यक्ती तसाच असतो, त्याचा मूळ स्वभाव वाईट असतो, फक्त तो पैसा नसल्यामुळे तो बसतो. पैसा आला की बरोबर रंग दाखवतो. पैसा येऊ नये जे शांत आहे ते समजत ना, जागीरदारच ते. नाथ बाबाच्या घरी गेला पाहुणा, सोन्याच्या ताटात चांदीच्या वाटीत जेवायचा, तरी नाथ बाबा शांती बनवू नये. नामदेवराची बायको राजाई पावणे 3 क्विंटल सोन्याच्या पल्ल्यावर झोपायची माहेर. काय जागीरदारी होती, दामोशेठ वडील त्यांचं. कोणाही माय राजाई बायको. त्या राजाईनं म्हटली, तेव्हा काय नवऱ्याची अवस्था झाली, एवढी जागीरदारी सोडली, विठ्ठल विठ्ठल करायला लागला. ते बायको की नाही म्हणून राजाईने रखमाईकडे तक्रार केली. आई आहे रखमाबाई, सांगत त्या विठ्ठला. आई रखमाबाई, अधिकार आहे तुमचा, तुमच्याशिवाय कोण सांगणार आमचं दुःख जगाच्या मार्गाला. आहे रखमाबाई, आहे रखमाबाई, सांगत त्या विठ्ठला. विठ्ठला मेरा झाला नामा तुम्हा पाय, देवाच्या नादात वेळ लागणं चांगलं असतं. माणसानं वेळावर, पण देवाच्या नादातच, बाकी कशातच नाही. आणि जेव्हा देवाचं वेळ लागलं त्याच्या इतका शहाणा दिसला. आयुष्यातलं सगळ्यात मोठं शहाणा आहे त्याला विटेवरच्या मालकाचं वेळ लागलं. आणि या विटेवरच्या मालकाचं वेळ आयुष्यात समृद्ध केल्याशिवाय सोडत नाही. हे वेळ लागू द्या, इथं का लागू द्या. विरजनी हाची धंदा गोविंदाचं गोवाळ. काय दुसरं जमावं दादा माझ्या मनाला
तुझा दास व्हायचं सामर्थ्य दे, बाकी मालक वगैरे आम्हाला व्हायचंच नाहीये. आमच्यासाठी एकच मालक आहे, मृत्यू लोकी एक नगर. जे माझ्या पंढरीच्या मालकाचं आहे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमांगी ऐसा भिंगे पर देव कोटे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमांगी ऐसा देव सुकुमार मदनाचा पुतळा आता पोटी धावे म्हणा तुझे चरण देखलिया बांधवेला तुला पाहिलं ना तुझं पाहता समोरी दृष्टी ना माझे चित्त तुझे पाया तिची ज्याची ज्याची मजा ज्याची त्यालाच कळत असते. आता कचकच कांद्याला कुठं विठ्ठलाचं रूप देत नाही म्हणून जमत असतं. त्याचं अख्खं आयुष्य भंगारातच गेलंय, त्याच्यासाठी गेले देवाला असं नालायकांना कुठं देव सांगायचा. त्यांचं अख्खं आयुष्य रेस फिरवण्यात गेलं, त्यांना तेवढंच गोड दिसत. काय आयुष्यात म्हणा बाया वाचवणारी आमची जात कधी बाया नाचवायला लागली आम्हालाही कळलं नाही. एवढे कसे विचार खालावले, एवढी कशी विचारांची वृद्धिंगता ढासळली की ज्ञानोबा तुकोबाला मानणारी आमची पोरं आयुष्यात चुकीच्या मार्गाला चालायला लागली. बरं सगळेच वाईट आहेत असंही नाही झालं, मी खरं सांगते. 100 एखादा वाईट निघाला म्हणतो की 99ला नावं ठेवण्यात मजा नसते. वाईट पटकन पसरतं यात वाद नाही, चांगलं लवकर पसरत नाही, हे तर कलियुगाचं खरंच आहे. पण एवढं मात्र कीर्तनाच्या व्यासपीठावर त्या पंढरीच्या मालकाच्या साक्षीनं सांगेल, एवढा सामर्थ्यवंत हिंदू धर्म आहे माझा. आता हिंदू धर्म म्हणजे एक जात नाही हे काय लक्षात ठेवा. 18 पगड जाती एकत्रित होऊन निर्माण झाला तो हिंदू धर्म आहे.
कोणाच्या एकट्याचा बिलकुल नाही. आम्ही 24च्या 24 अवतार देवाचे मानतो म्हणजे मानतो. आम्ही जेवढं विठोबाला मानतो तेवढंच खंडोबाला मानतो. आम्ही जेवढं खंडोबाला मानतो तेवढंच रामाला मानतो, तेवढंच कृष्णाला मानतो. आम्ही सामर्थ्यानं तेवढंच ज्योतिबाला सुद्धा मानतो. आम्हाला संतांनी सांगितलं ना अवतारात ना, आम्ही ना करू कसं? आम्ही शिवरात्री करतो, आम्ही एकादशी करतो, आम्ही गणपतीलाही मानतो, आम्ही मारुतीलाही मानतो. कसं झालं दादा? आमच्यातच भाग पेटले. एवढं मात्र सांगेल दादा बहीण म्हणून, एवढा विश्वास आहे मला माझ्या हिंदू धर्मावर. माझ्या हिंदू धर्माचं शेतकऱ्याचं पोरग मध्यरात्री अर्धनग्न पोरगी जरी त्याला दिसली ना तरी तो त्या माय माऊलीला तिच्या माय बाबापर्यंत सुरक्षित पोहोचवणार हा विश्वास मला माझ्या मातीवर आहे. एवढे सामर्थ्य आमची लेकरं. आजही आमची पोरं वाईट वागताना विचारायला विचार करतात. संगत चुकीची लागली ही गोष्ट सोडा, पण आजही आमची पोरं माय बापाला मानतात. एखादा वाईट असेल रे, पण आजही आमचं शेतकऱ्याचं पोरग बापाच्या फाटल्या दुत्राची माईच्या फाटलेल्या पदराची जाण ठेवतं. वृद्धाश्रमात शिकलेल्याची लेकरं माय बापाला ठेवतात, शेतकऱ्याची नाही. शेतकऱ्याचं दानच सांभाळून म्हातारे पण वृद्धाश्रमात टाकतात. गाव काय विचार करी याचा विचार करत होते, भावकी काय कोणी याचा विचार करत. इमानदारीनं सांगा, आर्मीत भरती होणारी कोणाची जास्त? आर्मीत भरती होणारी शेतकऱ्याची जास्त का जागीरदाराची? शेतकऱ्याची जास्त दादा. अरे देशाचं रक्षण करणारी सुद्धा मातीचं रक्षण करणारीच आहे. कुणाला तुम्ही समजता तुम्ही हिंदू धर्माला? अरे आजही आमची पोरं स्वतःचं तारुण्य पणाला लावून ती आळंदीमध्ये वारकरी शिक्षण घेतात. आजही आमची पोरं धर्म सांभाळण्यासाठी जीव पणाला लावतात. ही माती आमची. एखादा वाईट निघाला म्हणून सगळ्यांना वाईट म्हणतात. आता ही पोरं शेतकऱ्याचीच आहे. आम्हाला सगळं शेतकऱ्याचाच गावरान आणि प्युअर. कसलीच भेळ मिसळ नाही. आता ह्याची गमत तर पोरीपेक्षा जास्त हालत. त्याला कळतंय कुठं हालेलं म्हणजे पुण्य. आमची मी भरती हालती पण चुकीच्या ठिकाणी. आमच्या पोरांकडे काय ट्रान्सफर नाही होय. काय डीजेच्या समोर नाचते ती तालात एक मोर एक गाढव बरे असते. बरोबर पक्षी दिसतात लगे डीजे समोर. नाचा बरे आनंद व्यक्त करा की नाचो कीर्तनाचे. लोकांनी कीर्तन म्हणजे एकतर लोकांना कीर्तन माहित नाही. लोक काय काय शिकली सवरलेली श्रीमंत खुशाल. ताई तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम कधी होईल? तुला ह्यो प्रोग्राम दिसतो का? आमच्या गावात सप्ताह होता, तुम्हाला घुसवायचं होतं. त्याच्यापेक्षा बघा तुमची सुपारी किती? तुला उकळा घालून घुसवायचं.
मग सांगते किती घेतो आम्ही ते. त्याच्यापेक्षा बघा तुमचं तुम्हालाच आणावं लागतं का आम्ही आणावं लागतं? नाही नाही, भूत दी तुझं सोयाबीन खुर्ची दे, मुकादम आहे दी भूत दी भूत. तुम्हाला खेळ आमचा वाजवतो बी आम्ही, नाचतो बी आम्हीच. तुझ्या लोक म्हणते तुमचंच असतंय का आमचं असतंय म्हणा. खेळायला का तू? तुला माहित नाही तुझी त्या काही म्हणतात भांगार भांगार शब्द काढले ते कीर्तनाला. तर काही कार्यक्रम प्रोग्राम काही 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 म्हणतात. काय तुमचा ढोलकीवाला तुम्ही जाणार त्याला माहित नाही याला पथवाच त्याला डोक्यात टाकलं पाहिजे. तर मला काही ढोलकी नाही बाबा, आमच्या ढोलकीवाल्याला आम्ही कोण झालो यार. कसं लागायचं ह्याला पठावाच माहित नाही, पेटी माहित नाही, विना माहित नाही. मला नीट सांगते का हे कीर्तन याला सेवा म्हणतात. काय म्हणतात याला? सेवा म्हणतात. एखाद्या महाराजाला विचारायचं तर फोन करून विचारायचं, महाराज सेवा हवी होती, वेळ असेल तर द्या. काय म्हणतात? सेवा. हे कुणाच्या बापाची जागीर नाही, ही जगाच्या मालकाची सेवा. त्याला सेवा म्हणतात, याला पठावाज म्हणतात. ती असते ती ढोलकी, हा पठावाज, हा विना, ती तुमतुन, हा काय विना, ती तुमतुन, ही बसून असते ती पेटी, उभा असते असं बसून पायाला वाजली तर ती इगडी. अमृतापेक्षा गोड जे ना, अमृता होणे गोड नाम तुझे देवा, म्हणा माझे केशवा का बनावे. जेवढं विचित्र म्हणजे तर थांबतो त्याला कीर्तन म्हणायचं. आणि जे कीर्तनात नाही ज्याचं थांबत नाही त्याला माणूस म्हणायचं नाही दादा. बरं का? माणसं म्हणतात पाप पाप म्हणजे काय असतं. आणि कीर्तनात बसून ज्याला कीर्तनात मन लागत नाही ते पाप आहे. आई बाप असून ज्याला किंमत कळली नाही ते पाप आहे. माणूस असून ज्याला माणुसकी समजली नाही ते पाप आहे. आणि पंढरीत जाऊन ज्याला चंद्रभागेत पाय बुडवले नाही ते पाप आहे. पाप पाप म्हणजे काय असतं? स्वतःचं हित ज्याला कळत नाही ते सगळ्यात मोठं पाप आहे. आपलंच चांगलं कळत नाही म्हटलं वाजून काय पाहिजे. तुकोबाराय म्हणले देवा हे तर आमचं चुकतं, आमचं आम्हाला कळत नाही. येथे कोणाचे काय बा गेले ज्याचे त्याने आम्ही हित केले. म्हणून तर विनंती गोमटी ते करा माझे तुम्ही संत मंडळीच आहे जे माझं चांगलं सांगू शकता. कारण लोकांना माझं चांगलं व्हावं अशी इच्छा मुद्दाम मला चुकीचं शिकवतं. सांगा ना इमानदारी मला दादा, पहिलं व्यसन तुम्ही तुमच्या पैशाने केलं का? पहिला दारूचा ग्लास, पहिला तंबाखूचा घास, पहिला सिगरेटचा श्वास तुम्ही तुमच्या पैशाने ओढला का? मग जीवनात कोणतं दानशूर करणं होतं का नाही? जीवनाला घी घी काय होत नाही, करून बघायचं असतंय. घी घी आयुष्य यातच असतंय. पुन्हा काय असतंय? घी. काय अवस्था तुमची नाही रे, तुमच्या कुटुंबाची वाईट होते. त्रास जेव्हा तुम्हाला होतो ना त्याच्यापेक्षा जास्त तुमच्या कुटुंबाला होतो. जेव्हा 4 पोरांमध्ये एखादा पोरगा तुमच्या पोराला म्हणतो अरे तो की तुझा बाप माहिती वाटतं पोराला. आणि कुठल्या कुटुंबाला आम्ही तरी सांगावं समाजात. आणि फार पुढच्या पिढीला नावं ठेवण्यात मजा नसते. दरवेळेस म्हातारी माणसं फक्त एवढंच म्हणतात पोरवाय गेली पोरवाय गेली पोरवाय गेली. तिथं भिडू फुकू फुकू तुमची थोबाड आत गेली हे नाही दिसत तुम्हाला, फक्त पोरच व्हायला
हुशार म्हाताऱ्या बायका ते दारावर बसून आजकालच्या काय पोरी आहेत होय, यांना काय लाज आहे होय, आमच्या जमान्यात नव्हतं बाय असो, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं बाय, किती कष्ट केलं बाय, ह्यांना काय चढले बाय, आम्ही किती कष्टानं मोठं केलं बाय, ह्यांना दिसतं ऐकलं भेटलं बाय, तरी सुद्धा नसतं वाटतंय ना. अगं तू करते काय? अगं तू दारात कसं मिसरी चुलती, तुझ्या मिसरीच्या वासानं म्हशीनं दूध द्यायची कोण केलं, इतका भगार वास आहे मिसरीचा. तू नाकीला काय सांगत तू आली? आणि त्याच मिसरी पण नाकाची मोठी आता नाकाला कसली घाण सवय लागली मला. इतक्या लहानपणी त्याला एवढा बेकार दुर्गंध व्यसनाचा आला, त्याला मोठेपणी व्यसन करायचं काय आवड आहे? फक्त पुरुषाला सांगत जाऊ नका दादा, पण आपणही विचार करायचा. आज मी कीर्तन करेन, त्यात काहीच अवघड नाही. माझ्या बापाला सुपारीचं व्यसन नाही, माझ्या बापाला सुपारीचं व्यसन नाही. आयुष्यभर माझ्या बापानं परमर्थ केला पेटी वाजवली. माझ्या बापा इतका भोळा माणूसच नाही. मी माझा बाप असल्यावर कधी कौतुक करीत नाही, पण नसल्यावर भारी वाटतं. म्हणजे नसल्यावर करायला चांगलं वाटतं, समोर समोर करायचं नसतं. मी आज जेवढी काही येते माझ्या माय बापामुळे. माझी आई कशी, माझा बापही कसं, माझ्या आई इतकं प्रेमळ कोणी नाही. माझ्या आईला पण मोठं केलं मला. तुम्हाला जर वाटतं ना कीर्तन करायला वगैरे काही नसतं अवघड. माझा बाप माळकरी, माझा आजा माळकरी, माझा पंजा माळकरी, माझ्या पाण्याच्या पदारी माळकरीच होता. अखंडितपणे माझ्या पूर्वजांनी परमार्थ केला. अहो आयुष्यभर त्यांनी नामचिंतन केलं आणि त्यांच्या नामचिंतनाचं फळ माझ्या पिढीला भेटला. हा परमार्थ. माणूस म्हणजे परमात्म्याचा अवतार आहे. सर्व गतीरामध्ये हाती देवाने बनवलेली कुठली तरी गोष्ट वाईट कशी असेल. माणसं इतका चांगला नरदेह दुसरा नाही, नरदेह इतकं पुण्यवान दुसरं काही नाही. संगत बेकार करते माणसं. काय लक्षात ठेवा, तुमची पोरं तेच करणार जे तुम्ही करता. तुम्ही आई बाईवर शिवाय दिले ना, पोरं देणार. शिकतात कुठून? तुमच्याकडे शिकतात ते. तुम्हाला चांगलं वाटतंय तुमचा पोरगा कौतुकानं चार माणसांना बघ कसं म्हणते शिवाय देते. बघ की शिवाय दिली काय, तुला काय वाटतं काय? एखादा अनुभव शिकवलं असं तर शिकवू असतो. कुठल्याही गोष्टीचा स्वाभिमान वाटतच जाऊ नका. लेकरू जर एखादी ज्ञानेश्वरीची ओवी म्हणत असेल, करा विचार. काय श्रीमंत असेल ते घरच्या घरात ज्ञानेश्वरी वाचले जाते. काय धनवान असतील ते लेकर ज्यांच्या मुखात हरिपाठ आहे, आणि काय पवित्र असेल ते कुळ ज्यांच्या पोटी वैष्णव जन्माला आले, याच्यासारखा श्रीमंत व्यक्तिमत्व दुसरं. इमानदारीने सांगत माय, पहिलं लेकरू आईकडे गेलं की गप्प बसायचं, आईला बघून शांत बसायचं. काय उंबऱ्याच्या माय मावले, आता तुमचं लेकरू तुम्हाला बघून का बसतंय का? माय मावल्या मागून आलेल्या सांगा ना. पहिलं लेकरू आईकडे गेलं की शांत बसायचं, आता बसतंय का? मग आता कधी का बसतं? अजून पाणी घेऊन मोबाईल. म्हणजे इमानदारीनं तुम्हाला हे मान्य आहे की लेकरू आईपेक्षा जास्त मोबाईलची संलग्न आहे. म्हणजे एका मातृत्वाची जागा एखादं साधन घेत असेल तर आम्ही नेमकं टेक्नॉलॉजीचा किती प्रमाणात वापर करतो. मोबाईल वाईट नाही रे. ज्या मोबाईल मध्ये कचकच कांदा दिसतो ना,
त्याच मोबाईलमध्ये ज्ञानेश्वरी सुद्धा दिसते, त्या मोबाईलमध्ये गाथा सुद्धा दिसतो, तिथे विष्णू सहस्त्रनाम सुद्धा दिसतं, कीर्तनही दिसतात, भजनही दिसतात. तुम्ही काय बघताय त्याच्यावर ते तुम्हाला प्रत्येक गोष्ट दाखवते. काय बघायचं? बायकांचा मोबाईल असला की शिवण क्लास, साड्या, कुकिंग हे जे जास्त व्हिडिओ येणार, त्यांचं इंस्टाग्रामला की तेवढंच येतं. त्यामुळे मात्र त्यांच्याकडे कीर्तनाचे व्हिडिओ जास्त येणार, माऊलींचं येणार, विठोबाचं येणार. आमच्याकडे विठोबाचे माऊलींचे जास्त आहे, कारण आम्ही ते वापरतो. म्हणजे मोबाईलला माहित आहे तुम्हाला जे आवडतं तेच ते तुम्हाला दाखवतो. कळतं? आयुष्यही तसंच. जे तुम्हाला आवडतं आयुष्यात तेच तुम्हाला मिळणार. तुमची आवड काय असावी हे तुमच्या बुद्धिमत्तेवर आहे. आणि जगाच्या मालकाची आवड असेल तर आयुष्यात काय कमी पडणार सांगा ना. घालून या भार राहिलो निर्मिळे संती विठोबास, काय कमी केलं जगाच्या मालकानं सांगा ना. लेकर रडायला लागले तुकोबाच्या घरात. विषयाकडे आलात का तुम्ही? विषयाकडे आलात का तुम्ही? लेकर कोंडली होती ना, माहेरी जायचं म्हणून. तुम्ही फिरत जा पण जागेवर येत जा. म्हणून सुरुवातीपासून कीर्तन ऐकायचं. जी पद आलंय त्याला काहीच गोळ कळत नाही महाराज. आपलं कीर्तन सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकलं तर वेळ लागतो. नाही तर फक्त मुद्दे काढतात, कीर्तन नाही. त्या विषयात कशी माय म्हणावं व्यक्तीला, कसं माय म्हणा तुला. लेकर आज कोणली आवली ना तुकोबाने आवली माहेरी चालले आवलीच्या. लेकर रडत्यात जगाच्या मालकानं सहन झालं नाही. त्रैलोक्याचा मात विश्वाचा जगजनार्दन सामर्थ्यवंत पांडुरंग विठेवरचा मालक माझा. अयोगी तपस्वी ऋषी मुनी झाडावर उलट टाकून तपश्चर्या करतात, तरी सुद्धा जगाचा मालक त्यांना भेटेल असं नाही. अहो जिवंतपणे त्यांचे हाड मांस पशुपक्षी खातात, तरी सुद्धा जगाचा मालक भेटेल याची खात्री. तो विश्वाचा मालक माझा देहूच्या दारात येतो तुकोबांच्या आणि आवलीच्या भावाचं रूप घेतो, अर्थात लेकरांच्या मामाचं रूप घेतो आणि हाका मारतो तुकोबांच्या लेकरांना. भाऊ ए भाऊ, भागीरथी नाव आहे तुकोबाच्या मुलीचं. कोण आहे? अगं मामा आहे तुझा. दिवाळीला हे दोघं झाले, तुम्ही आला नाही म्हणून तुम्हाला न्यायला आलो. अगं दरवाजा तरी उघडा. भागुराजानं म्हणली, मामा डोळे आहेत तुम्हाला? कडी आतून मी बाहेरून लावली. उघडा म्हणे. कडी उघडली. लई गोष्ट होती ती. पटकन बापाचं पान, बापाचं वास पुढं देत नाही, बापाचं पान फेकते. विचारलं बाबू का म्हणे? काही म्हणे हो. होती ती 6-7 वर्षाची. मामा आईनं नेलं नाही. आई म्हणली चांगले कपडे नाही तुमच्या अंगावर, बापाचं नाव जाईल तुमच्या. अवस्था वाईट आहे म्हणून गेलं नाही. आमच्या बाबानं सगळं दिलं देऊला, आमच्या पदरात काही राहिलं नाही आणि आमची अवस्था दुसऱ्या गावाला कळू नये म्हणून आईनं आम्हाला सोबत नेलं नाही. किती संताचं मन मोठं असतं दादा. तुकोबाची पत्नी आवली एका लुगड्यावर संसार करायची. एके दिवशी असंच कणगीत आंघोळ करताना, पहिलं काही बाथरूम वगैरे नसायचे, बायका आडोसा शोधायच्या त्यात आंघोळ करायच्या. कणिक मिनिटात आपण धान्य ठेवतो तिथं आंघोळ करायची आणि त्याच्यावरच लुगडं वाळू घालायची. आजच्या संसारात माहितीला एकच लुगडं होतं. तिच्या माहेराची श्रीमंती बघायला गेलं तर माय तिच्या बापाचा 3600 एकर ऊस होता. किती? 3600 होता ग. 3600 एकर ऊस होता बापाच्या घरी आणि मुंबईत नव्हता, पुण्यात होता. जागेला किंमत आहे ना. 3600 एकर फक्त ऊस होता. 1425 माणसं एका दिवशी हाताखाली कामाला असायची. तिच्या बापाच्या एवढ्या जागीरदाराची पोरगी एका लुगड्यावर संसार करायची तुकोबाचा. तक्रार करीत नव्हती. तुमचं बरं आहे ना? आपल्या सहज विचारलं. आमची वर्षभर आमच्याच खिशात हळूहळू काढती. तीच दिवाळीला घेतली, त्याचीच साडी घेतली, तीच नवरा आनंदात घेतली. बघा माझ्या बापाने घेतली. एवढे हसले म्हणजे पटलं दिसते. 50-60% बायका तरी करा ना करा. शेवटी तुमचंच घर आहे, त्याचे पैसे काय तुमचे काय तुमचेच आहे. पण सामर्थ्याने संसार सांभाळा. नाही पुरुषाला परमार्थ करावा लागतो तेव्हा देव भेटतो. लेख म्हणून सांगते, तुम्ही नाती जरी प्रेमाने सांभाळली ना तरी तुम्हाला देव भेटल्याशिवाय राहत नाही. एवढी ताकद तुमच्यात असते. तुम्ही फक्त नाती सांभाळा. बायको येडी असे कीर्तन त्यात सुद्धा घराचा काटा काढल्याशिवाय सोडित नाही. ही गेला सप्त्याला हे न केला घरी काला. आता काय करते? बायको चांगलं भेटणं हे
आयुष्यातलं सगळ्यात मोठं सौभाग्य आहे. ज्याला पत्नी योग्य भेटली त्याला परमात्मा भेटला असं सामर्थ्याने शास्त्र सांगतं. बायको चांगली भेटणे विठ्ठलाची सगळ्यात मोठी कृपा. नाही कोणाला माळकरी सून माळकरी करा ना, नाही सुंदी खाटकाच्या वाणाची भेटली एक रुपये माळकरी करा. आजकाल तर बायकांना जास्त आवडतो. तीच म्हणते आणा की आज तू जाऊ दे मोर तिकडे, मला काय करायचं, मला इकडे काय मला विषय इकडे कुठं मला पुन्हा लोकांना तुझ्या काय बापाचं खातो का खरं आहे बाबा, तुमचंच खरं आहे. कुठं आम्ही तर तुम्हाला काय सांगायला जावं. पण मी एक मात्र नक्की सांगते, त्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे ते मरत नाही. टाकता काय नाही मरत तसं बघू नका बरं का. नाही मरत म्हणलं तर ती म्हणली बघा ऐकतो म्हणून काही बोलती का डोळ्या देखत पेटले ती मरत कशी नाही ती मारून घेते. मरत नाही असं नाही म्हणत. मरण कोणाला कळलं बघा. लल्ला डीजे डीजे लोक सेवा काही केले माऊली सांगतात 5व्याच दिवशी सगळी माझं आयुष्य गेलं. मृत्यू 5व्याच दिवशी दिलेला असतो म्हणून तर 5व्या दिवशी दिवस रात्र जुन्या बायका दिवा चालू ठेवायच्या. आता सटवीचं अक्षर नीट यावं चुकून नये. आता मी गुरुजन की तिसऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट असते ते मीच कमी लाईक सबस्क्राईब आणि शेअर थोडं थांब की बाबा तेच ठरू दे पुन्हा आपण दाखवू जगाला. तुम्ही दिवस थांबायचा नंतर दाखवायचा. 12व्या दिवशी माणसं करायचं असतं, 12व्या दिवशी सगळ्याला तोंड दाखवायचं असतं. 12 दिवस बऱ्यापैकी जगाला तोंड दाखवायचं नसतं. मग हे ग्रुप 5व्याच दिवशी जर ठरलेलं आहे तर मरण कुणाला चुकलं झाला. मग दुष्मनानं समजत काही कर्मानुबंधी मनुष्य लोके माणूस कर्मानं बांधलेला आहे. मृत्यू तर आलाच आहे, हे ठरलेलंच आहे. पुनरपी जन्म पुनरपी मरण पुनरपी जन्मी जगदय संसारी त्याला पर्याय एकच आहे, भजगोविंदम 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 पर्याय नाही. त्याला भजलं तर कळतं का नाही, मरत नाही असं नाही. पण त्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो व्यक्ती आपत्कालीन मरणाने कधी मरत नाही, तो नियतकालीन मरणानेच मरतो. जगाचा मालक सामर्थ्याने त्याला नाही येतो. वैष्णवांचा फार मोठा अधिकार आहे. आमच्या श्रीमंतीचा विचार कराल ना, गळ्यातली तुळशीची माळ आम्ही रोज आंघोळ केल्यानंतर हिच्यावरनं पडलेलं पाणी आम्हाला त्रैलोक्यातल्या प्रत्येक तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य देतं. ही तुळशीची माळ आम्हाला सामर्थ्यानं जगायला शिकवते. ही तुळस म्हणजे लक्ष्मी आहे ना. तुळस म्हणजे कोण आहे? लक्ष्मी आहे. ही लक्ष्मी सगळ्यात मोठी आमच्या गळ्यात आहे, जी नारायणाची पत्नी आहे, जी माझ्या विठ्ठलाची अर्धांगिनी आहे. आणि तुम्हीच मला सांगा बरं, बायकोला सोडून नवरा जाईल तरी कुठे? म्हणून तर आपण तुळशीच्या लग्ना दिवशी तुळशीचं विष्णूचं लग्न लावतो की नाही. ही तुळस म्हणजे लक्ष्मी आहे. अधिकार नाही सांगते मी विनंती माझी, आयुष्यात पैसा जरी कमवायचा असेल ना तर माळ करी भा लय ताकद आहे माळेमध्ये. हा ते कसं आहे, मी सांगणं काम आहे आणि तुम्ही नाही ऐकलं काम आहे, पण सांगणं माझं काम आहे. हे की नाही करत जवळ तसं जवळ तेवढं करायचं. या विषय ताकद आहे त्याला. काय करू नये माझ्या विठ्ठलाने सांगा. मामा म्हणून आला, इतके सुंदर 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 कपडे दिले. किती जागीरदाराची पोरगी द्यावा एका लुगड्यावर. तेवढं लुगडं त्या कणगीवर वाढू घातलेलं दादा दारात विठ्ठलानं रूप घेऊन आला एके दिवशी आणि सहज म्हणले तुकोबाला, तुकोबा बाईचं रूप घेतलं ना काय का तुकोबा. लोक म्हणले फार मोठं मन आहे तुमचं, देताना मागं पुढे बघत नाही तुम्ही, पोटासाठी काही मागत नाही. पण खरं सांगू का, बाई म्हणलं की लोक पोटाची भूक बघत नाही, पण शरीरावरचा कापड फाटलेला असला की त्यांच्या वासनेची भूक भागवल्याशिवाय राहत नाही. समाज आहे तुकोबा, पोटासाठी काही मागत नाही, पण अंगावरचा कापड फाटलाय. लोक वाईट नजरेनं बघतात, ही वाईट नजर सहन होत नाही. कारण बाईसाठी स्त्रीसाठी पावित्र्यानं जगणं महत्वाचं आणि त्याच्यापेक्षा स्वाभिमानानं मेलेलं बरं. तुकोबा आयुष्यात दुसरं काही मागितलं नाही, पण आज पहिल्यांदा तुमच्याकडे हात पसरते. संत आहे म्हणे तुम्ही, असेल घरात एखादा कापड तर द्या बरं या बाईला. तुकोबाला माहित नसेल का आपली बायको एकाच डोळ्यावर संसार करते? माहित असणार की तरी विचार केला नाही. तीच कणगीवरचं वाळू घातलेलं लुगडं घेतलं, बायको आता आंघोळ करते तीच लुगडं घेतलं आणि त्या बाईच्या हातात दिलं. विचार सुद्धा केला नाही आता आपली बायको काय नेसून बाहेर. उपकार हो तुमचे, किती मन मोठं म्हणून आहे माऊलीचे. काय म्हणून तुम्हाला ज्याचा तुमचा काही संबंध नाही त्यांच्यासाठी जीव घालतात का तुम्ही? कधी लाभावी ना किती करता हो तुम्ही. देवान तरी कमी करा. मामा म्हणाला तुकोबा
बाबांच्या दारामध्ये छान छान कपडे होते, हातामध्ये लेकरं म्हणले घ्या बाबा लेकरांनो, तुम्ही नाही आले मामाच्या गावाला म्हणून काय झालं, मामाचं कर्तव्य दिवाळीला तुम्हाला कपडे द्यायचा, घ्या कपडे. तिन्ही लेकरांना सुंदर सुंदर कपडे दिले. अशी लेकरं उड्या मारायला लागली, आरशात बघायची नटायची, आरशात बघायची नटायची, आरशात बघायची नटायची, एकामेकाला विचारायची माझं कसं दिसतंय, तुझं कसं दिसतंय, माझं कसं दिसतंय, तुझं कसं दिसतंय. आनंद झाला लेकराला. दिवाळी झाली. सगळ्यात मोठी दिवाळी तुकोबांची, जगाच्या मालकानं येऊन लेकरांची दिवाळी केली. याच्यापेक्षा मोठं सौभाग्य काय असू शकतं दादा. लेकरांसाठी माझा पंढरीचा विठेवरचा मालक आला देऊमध्ये. अख्खा दिवस गेला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी हे दोघंही आले भाऊबीज करून. दिवस मावळायची वेळ होती. आपल्या आवडीनं झाडून काढलं, स्वयंपाक करायला बसली. एक तिघ जण जेवायला बसले, चौघ जण पुढं. ताट वाढलं डबा, ताट वाढल्यानंतर काही जे असेल ते खात होते तुकोबा. अरे खात खात सहज कोपऱ्यात नजर गेली, कुठून तरी मुशीड दिसत होता. तुकोबा म्हटले बाबू आता दारात दिवे लावलेस, घरात लावलेस ठीक आहे, पण कोपऱ्यात कशाला लावलास रे. आधीच त्याला चिकन करता आपल्याकडे कसं कसं जगतो आपण. असं प्रत्येक ठिकाणी दिवे लावून आपल्यासारख्या जागीरदार, आपल्यासारख्या गरीबाचं काम आहे का, आपण का जागीरदार आहे का. कोपऱ्यात कशाला दिवा लावलास रे भाऊ. भागीरथी म्हणली बाबा नाही, दिवा नाही लावला कोपऱ्यात, चारच दिवे लावले दारात. तो दिवा नाही हो, तो जो प्रकाश आहे ना, मी सांगायचं विसरले, काल मामा आलता, त्याने कपडे दिले आम्हाला, तेच ठेवलेत कोपऱ्यात. काय माहिती पण त्याचाच प्रकाश पडतोय. तुकोबाने कपडे घेतले हातात. सुगंध आल्या कळलं हा माझ्या विटेवरच्या मालकाचा सुगंध आहे, या चंदनाच्या उठीचा सुगंध आहे, हा बेराचा सुगंध आहे, हा तुळशीचा सुगंध आहे, हा माझ्या विटेवरच्या मालकाचा आहे. तुळशी जवळ आले तुकोबा, पंढरीकडे हात केलं आणि विठ्ठलाला म्हणले देवा तूच सांग बरं, दुसरा दिवाळी तुझी आम्हा सण असं काही संप्रश्न भेटत. तुका म्हणे कैसे हो उतराई जीव ठेवू बाई संताची, कसं उतराई हो तुझ्या भाग्यात ना, तुझ्या या प्रेमात उतराई तरी कसं हो विठ्ठला. माझ्या लेकरासाठी तू कपडे घेऊन आलास, माझ्या लेकरांच्या डोळ्यात तू पुसलेस विठ्ठला. आवलीला राग आला. आवली म्हणली अहो स्वामी काम काही पिकले का काय तुमचे. अहो लेकर तोंडाला सांगतात मामा आलता, तुम्ही म्हणते विठ्ठलाला दिले, कवा तरी माझ्या माहेराचं कौतुक करीत जा. अहो लेकर म्हणतात ना मामा आलता. तुकोबाने सांगितलं खरंच सांग आवले, एवढ्या साड्या घेतल्यास तू, कधी तुझ्या साडीत प्रकाश आला का, उजेड पडला का कधी. माय मावल्या घेतली असेल की दिवाळीला साडी, भावाने घेतली असेल, नवऱ्याने घेतली असेल, आई बाबाने घेतली असेल, प्रकाश पडला ना साडीची. किती लाखाची घेतल्यावर पडेल का दादा, किती लाखाचे कपडे घातल्यावर प्रकाश पडेल नाही. आता आवडे हे माझ्या त्या आईने दिले, ज्या आईला माझं दुःख न सांगता कळतं, मला होणारा त्रास तिलाही होतो. ती माझी पंढरीची माय आहे, जो अख्ख्या विश्वाला प्रकाश देतो, त्यानंच कपडे दिले करून याच्यातनं प्रकाश. Bye.
ही माझी पंढरीची माळ न सांगता माझं चांगलं करून जाते म्हणून म्हणलं देवा तूच कर माझं मला चांगलं कळत तरी लाभावी ना माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपण जी देव होईल जुनं गोष्ट लेकरांची सेवा केली सत्वा लेकरांची सेवा केली सत्वा Thank you.